नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, ITIकडनं DVTकडनं ITIमधील जी गट क पदाची भरती प्रक्रिया सुरू आहे त्याच्यामध्ये 772 पदाची जी भरती प्रक्रिया आहे त्या पदाचा परीक्षेचा निकाल हा अखेरकार आयोगाकडनं जाहीर करण्यात आलेला आहे. खूप दिवस लावलेल्या विद्यार्थी मित्रांनो, आणि आता आयोगाने काय केलं आहे, सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांची लिस्ट पण लावलेली आहे. त्या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती बघणार आहोत. त्या अगोदर जे विद्यार्थी नवीन असतील त्या सर्व त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे, त्यासोबत तुम्ही ही माहिती इतर विद्यार्थ्यांशी शेअर करायचे, व व्हिडिओला लाईक करायचे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य याच्यामध्ये काय नमूद केलं बघा, तर परिपत्रक क्रमांक 53 जाहिरात क्रमांक 2/2022च्या अनुषंगाने निदेशक पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम मेकॅनिकल टेक्नॉलॉजी पदाच्या प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीकरिता पात्र ठरलेल्या उमेदवाराची यादी. जे विद्यार्थी पात्र ठरले त्या उमेदवाराची यादी इथे जाहीर करणे म्हणजे त्या विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत. बघा काय म्हटलं आहे खाली, आता कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या आधिपत्याखालील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाअंतर्गत 772 पदे भरण्याकरिता 16/2/2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर मेकॅनिकल टेक्नॉलॉजी पदाकरता अर्ज केलेल्या उमेदवाराची CBT 1 परीक्षा 16/4/2023 रोजी घेण्यात आली होती व CBT 2 परीक्षा 21/1/2024 रोजी घेण्यात आली. दोन्ही परीक्षेत म्हणजे CBT 1 आणि CBT 2 परीक्षेत एकूण 200 गुणांपैकी 45% म्हणजेच 90 गुण प्राप्त करून पुढील भरती प्रक्रियेकरता प्राप्त ठरलेल्या 2434 उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. म्हणजे बघा, 90पेक्षा जास्त मार्क ज्या विद्यार्थ्यांना पडले असे एकूण मेकॅनिकल टेक्नॉलॉजीकरता 2434 विद्यार्थी पात्र ठरलेले आहेत. आता या सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांमधील संबंधित पदाची संख्या, पदाकरता असलेले सामाजिक आरक्षण व समांतर आरक्षण विचारात घेऊन उमेदवारांना टप्प्याटप्प्याने प्रमाणपत्र पडताळणीकरिता म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता बोलवण्यात येणार आहे. याचे वेळापत्रक स्वतंत्रपणे तुम्हाला तुमच्या मेलवरती येणार आहे किंवा वेबसाईटवरती आयोगाकडून दिले जाणार आहे. म्हणजे प्रत्येक ट्रेडसाठी जे विद्यार्थी आता निदेशक या पदासाठी पात्र ठरले अशा विद्यार्थ्यांची इथे लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे. या लिस्टमधील विद्यार्थी टप्प्याटप्प्याने डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवले जाणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे बघू शकता तुम्ही जी CBT 2 एक्झाम दिली आहे त्याचा तुमचा ID क्रमांक देण्यात आलेला आहे. तर तो ID क्रमांक तुम्हाला बघायचा आहे, आपण सिलेक्ट झालो आहे की नाही ते चेक करायचं आहे. आणि यामधलेच विद्यार्थी हे टप्प्याटप्प्याने डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवले जाणार आहेत. त्या संदर्भातले अपडेट जे आहे ते नक्कीच आयोगाकडून लवकरात लवकर येणार आहे. तर असे वेगवेगळे जे ट्रेड आहेत त्या ट्रेडमधील ज्या लिस्ट आहे, सिलेक्शन लिस्ट आहेत त्या जाहीर झालेल्या आहेत. या सिलेक्शन लिस्टची जी PDF फाईल असेल ती तुम्हाला आपल्या एक्झाम गुरु चॅनलच्या टेलिग्राम चॅनलच्या लिंकवरती मिळून जाईल. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एक्झाम गुरु टेलिग्राम चॅनलला काय करायचं आहे, जॉईन करायचे. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. त्या ठिकाणी सर्व ह्या वेगवेगळ्या ट्रेडच्या ज्या काही लिस्ट आहेत त्या आपण टेलिग्राम चॅनलवर दिलेल्या आहेत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एवढीच महत्त्वाची अपडेट द्यायची. खूप दिवसानंतर DVTकडनं 772 पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. धन्यवाद.